नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 16 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना। आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे। हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे। तर नुकतेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये महाराष्ट्राने कोणता क्रमांक पटकावला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे। योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, त्याच्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे। त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। ही जी काही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे 2025चं, त्याचं आयोजन झालेलं आहे उत्तराखंड या राज्यामध्ये आणि ही 38व्या क्रमांकाची स्पर्धा होती। त्याचं घोषवाक्य लक्षात ठेवायचं आहे, संकल्प से शिखर तक। आणि महाराष्ट्राने या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे मित्रांनो। आणि सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक पदकही महाराष्ट्र राज्याने या स्पर्धेमध्ये मिळवलेली। महाराष्ट्राने एकूण 201 पदक या स्पर्धेमध्ये पटकावलेले आहेत। त्यामध्ये गोल्ड आहेत 54, सिल्वर आहेत 71 आणि ब्रॉन्झ मेडल आहेत 76। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच यामध्ये टॉपचे राज्य कोणते आहेत? तर पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे जे आपल्या आर्मीचं सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ आहे, त्यानं पहिला क्रमांक पटकावलेला आहे 121 पदकांसह। गोल्ड मेडल आहेत त्यांचे 68। महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे 201 पदकांसह, पण गोल्ड मेडल हे आपल्याला 54 मिळालेले आहेत मित्रांनो। कारण गोल्ड मेडल एखाद्या संघाला किंवा एखाद्या राज्याला किती मिळाले त्यावरून क्रमवारी ठरत असते। म्हणून महाराष्ट्र हा एकूण पदक जास्त मिळवलेले असताना सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे। तिसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा 153 पदकांसह। मध्य प्रदेश आहे चौथ्या क्रमांकावर आणि 5व्या क्रमांकावर आहे कर्नाटक हे राज्य। हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्याला यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे। योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, शिखर धवन, जो भारतीय क्रिकेटपटू आहे। ही जी काही ICC चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे त्याचा तो आता अँबॅसेडर किंवा राजदूत असणार आहे। त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचा आहे। तर ही 2025 ची जी ICC चॅम्पियन्स ट्रॉफी होत आहे ते 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान चालणार आहे। याचं आयोजन पाकिस्तान या देशामध्ये केलं जाणार आहे। मात्र जे भारताचे सामने असणार आहेत ते पाकिस्तानमध्ये न होता दुबई या ठिकाणी होणार आहेत। कारण BCCI जे आपलं भारतीय क्रिकेट बोर्ड आहे त्याने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिलेला आहे। म्हणून आपल्या भारताचे जे काही मॅचेस आहेत ते दुबई या शहरामध्ये होते। इतर सामने मात्र इतर संघांचे पाकिस्तान या देशामध्येच होणार आहेत। या स्पर्धेचं हे 9वं एडिशन होतं। याची सुरुवात झाली होती 1998 या वर्षी आणि राजदूत 3 खेळाडूंना करण्यात आलेला आहे। आपल्या भारताचं शिखर धवन आहे, दुसरा आहे सरफराज अहमद जो की पाकिस्तानचा आहे आणि तिसरा आहे टीम साऊदी जो की न्यूझीलंड या संघाचा आहे। त्यासोबतच जे इतर ब्रँड अँबॅसेडर आहेत जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर जे लॉरियल पॅरिस आहे सौंदर्य प्रसाधनाची कंपनी किंवा प्रोडक्ट, त्याची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे आलिया भट। MotoGP इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे शिखर धवन याला। अँटी सायबर क्राईम इंडियाची ब्रँड अँबॅसेडर रश्मिका मंदाना, बिस्लरीची ब्रँड अँबॅसेडर दीपिका पदुकोण, केंद्रीय जहाज व जलवाहतूक मंत्रालयाची ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आला आहे मनू भाकर हिला, जे की नेमबाज आहे। एव्हरीडे बॅटरीची आहे त्याचा ब्रँड अँबॅसेडर नीरज चोप्रा जो की भालाफेकपटू आहे। युनिसेफ इंडियाची ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आला आहे अभिनेत्री करीना कपूर हिला। बोट इंडिया जी आहे त्याचं ब्रँड अँबॅसेडर रणवीर सिंग आणि सलमान खान आणि जे टायगर श्रॉफ आहेत यांना खो खो विश्वकप 2025 जे झालेलं आहे त्यामध्ये त्यांना ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेलं होतं। हे महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तसेच हा व्हिडिओ कृपया करून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। आयफा 2025 सोहळ्यात भारतीय सिनेमांसाठी कोणाला आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर झाला आहे?
ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, राकेश रोशन यांना जे आयफा अवॉर्ड्स होणार आहेत 2025 चे, त्यामध्ये आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना दिला जाणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही आयफा अवॉर्ड्स होणार आहेत 2025 चे, त्याचा क्रमांक असणार आहे 25व आणि ते राजस्थान राज्यातील जयपूर या ठिकाणी होणार आहे मार्च 2025 या महिन्यामध्ये. हे आपल्याला याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे, जे भारतीय चित्रपट निर्माते आहेत राकेश रोशन यांना यामध्ये उत्कृष्ट चित्रपट निर्मिती केल्यामुळे आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर झालेला आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी रिवाईज करायचे आहेत. कारण मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न हे पुरस्कारांवर आपल्या परीक्षांमध्ये विचारले जात असतात. म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एखादी घटना आपण बघितली लगेच त्याचं रिव्हिजन सुद्धा घेत असतो. यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये जे काही इतर महत्त्वाच्या घडामोडी असतात त्याचा फायदा होत असतो. हा आपला उद्देश रिव्हिजन करण्यामागचा असतो. चला मग इतर जे पुरस्कार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आबेल पुरस्कार 2024चा मायकेल थॅलाग्रँड यांना देण्यात आलेला आहे आणि यालाच गणिताचा नोबेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आर्यभट्ट पुरस्कार 2024चा पी सुब्बाराव यांना देण्यात आला आहे. मिस वर्ल्ड 2024ची विजेता क्रिस्टिना पिचकोवा हे ठरली आहे. मिस युनिव्हर्स 2024 बनली आहे विक्टोरिया थेल्विक. ज्ञानपीठ अवॉर्ड 2023चे गुलजार आणि रामभद्राचार्य यांना देण्यात आले आहेत. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024चा अमिताभ बच्चन यांना. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. आणि 2025 या वर्षामध्ये अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान जो फुटबॉलपटू आहे अर्जेंटिना या देशाचा लिओनेल मेस्सी याला देण्यात आलेला आहे. त्यानंतर साहित्य अकादमी मराठी 2024चे विजेता ठरले आहेत डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्य या समीक्षा ग्रंथासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच 2023चे सुद्धा साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे. भारत सासने यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. आणि युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाने हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर विकसित केला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, जपान या देशाने नुकतंच हे हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर विकसित केलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर जपान देशाने अशा प्रकारचा हे जगामधला पहिलाच असा हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर बनवला आहे, ज्याचं नाव आहे रिमेई. आणि हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपल्या परीक्षांमध्ये या अगोदर सुद्धा सुपर कॉम्प्युटरवर प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. आणि हे जे काही रिमेई नावाचं हायब्रिड सुपर कॉम्प्युटर आहे त्याला जे अगोदर जपाननं फुगाकू नावाचं जे सुपर कॉम्प्युटर बनवलेलं आहे त्याच्यासोबत त्याला इंटिग्रेटेड केलं जाणार आहे. यामुळे काय होईल की जे अगोदरचं फुगाकू सुपर कॉम्प्युटर आहे त्याला अधिक जास्त जलद हे त्याद्वारे कार्य करणं शक्य होणार आहे. आता आपल्याला सुपर कॉम्प्युटर आणि हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर यामध्ये फरक काय असतो तर माहिती असायला पाहिजे. जे सुपर कॉम्प्युटर आहेत ते ऑलरेडी खूप शक्तिशाली आणि खूप जलद कार्य करणारे हे सुपर कॉम्प्युटर असतात. अतिशय जलद डेटा हे प्रोसेसिंग करणारे असतात ते. त्याही पेक्षा अधिक जलद आता हायब्रिड क्वांटम सुपर कॉम्प्युटर काम करू शकणार आहेत. आणि अशा प्रकारचं क्वांटम सुपर कॉम्प्युटर जपान या देशाने विकसित केलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासोबतच जे इतर देशांचे सुपर कॉम्प्युटर आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर जगामध्ये सध्या सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर होता अमेरिकेचा फ्रंटियर आणि दुसऱ्या क्रमांकाचा होता जपानचा फुगाकू. आणि भारताचा एक सुपर कॉम्प्युटर या यादीमध्ये आहे एरावत नावाचं. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्याचा जगामध्ये 75वा क्रमांक लागतो. आणि भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता होता असा जर प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं सुद्धा नाव आपण लक्षात ठेवायचं आहे, परम 8000, जे की पुण्यामधील सिडॅक आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेला होता. आणि पहिला जगामधील सुपर कॉम्प्युटर अमेरिकाची जी मिलिटरी आहे तिने बनवलेला होता 1960ला. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे लिव्हरमोर ॲटॉमिक रिसर्च कॉम्प्युटर. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच मृदेची गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणत्या राज्यात हर खेत स्वस्त खेत योजना सुरू करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. ते योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर
बी हरियाणा या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हर खेत स्वस्त खेत ही योजना नुकतंच हरियाणा या राज्यामध्ये मृदेचे स्वास्थ्य व गुणवत्ता वाढवण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या शेतामधील जे मृदा आहे त्याचे नमुने घेतले जाणार आहेत आणि त्याद्वारे त्यांना मृदा कार्डचं वाटप केलं जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हा फायदा होणार आहे की त्यांच्या शेतातील जी मृदा आहे त्या मृदेमधील घटक, पोषक तत्व व कोणत्या प्रकारचं उत्पादन हे घ्यायला हवं याविषयी त्यांना निर्णय घेणं हे शक्य होणार आहे. त्यासाठी त्यांना मदत मिळणार आहे. तर ही आपण योजना लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे हरियाणा राज्य आहे त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे चंदीगड, मुख्यमंत्री आहेत नायब सैनी आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय. त्यासोबतच इतर ज्या शासकीय योजना आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. सुरू झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. याचा उद्देश होता गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. सुरुवात झाली होती 8 एप्रिल 2015ला. याचा उद्देश होता लहान उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणे आणि याद्वारे 20 लाखांपर्यंत लहान उद्योगधंद्यांना लोन हे दिलं जात असतं. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019ला. याद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये 3 टप्प्यांमध्ये 2,000, 2,000 आणि 2,000 असा आर्थिक मदत ही दिली जाते. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014ला. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना 23 सप्टेंबर 2018ला सुरुवात झालेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014ला सुरू झालं होतं. मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014 आणि स्टार्टअप इंडियाची सुरुवात झाली होती 16 जानेवारी 2016ला. त्या इतर शासकीय ज्या योजना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे नुकतेच भ्रष्टाचाराच्या कारणावरून क्रिकेट खेळातून प्रतिबंधित करण्यात आलेले शोहेली अख्तर कोणत्या देशाची क्रिकेटपटू आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, बांगलादेशची ही शोहेली अख्तर महिला क्रिकेटपटू आहे. तिला नुकतंच ICC कडून प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी शोहेली अख्तर आहे ती बांगलादेशची महिला क्रिकेटपटू आहे आणि नुकतंच ICC कडून भ्रष्टाचाराच्या कारणांवरून क्रिकेटमधून तिला आता 5 वर्षांसाठी प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. आणि असं का करण्यात आलं, कारण जे ICC T20 वर्ल्ड कप झालेलं होतं 2023चं त्यामध्ये तिने मॅच फिक्सिंग जे असते ती केलेली होते. त्याच्याच कारणावरून तिला हे अशा प्रकारे क्रिकेटमधून 5 वर्षांसाठी बॅन करण्यात आलेलं आहे. ICC विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. लॉंग फॉर्म असेल इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. स्थापना झाली होती 1909ला. मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत भारतीय जय शाह. त्यासोबतच इतर पॉईंट्स काही महत्त्वाचे आहेत जसं की इरा जाधव हिने अंडर-19 महिला क्रिकेटमध्ये तिहेरी शतक करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. स्मृती मंदना ODI क्रिकेटमध्ये तिने सर्वात जलद 4,000 धावा पूर्ण करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. तसेच एका वर्षामध्ये सर्वाधिक शतक करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे आणि एका वर्षामध्ये तिने 4 शतके केलेले आहेत. तिलक वर्माने नुकतंच T20 क्रिकेटमध्ये सलग 3 शतक करून जगामधील हा पहिला खेळाडू बनला आहे. हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच विश्व रेडिओ दिवस कधी साजरा करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 13 फेब्रुवारीला नुकतंच वर्ल्ड रेडिओ डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर दरवर्षी हा 13 फेब्रुवारीला दिवस साजरा करण्यात येतो. युनेस्कोने 2011 पासून हा दिवस विश्व रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जात असतो. त्यासोबतच आपल्याला इतर जे दिनविशेष आहेत फेब्रुवारी या महिन्यामधील ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 2 फेब्रुवारी विश्व आर्द्रभूमी दिवस. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन. 10 फेब्रुवारी जागतिक डाळी दिवस. 11 फेब्रुवारी सेफ इंटरनेट दिवस. 11 फेब्रुवारीला तस्करी विरोधी दिवस आणि 13 फेब्रुवारीला विश्व रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता नुकतेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मणिपूर या राज्यामध्ये नुकतंच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता
नुकतेच आशियाई मत्स्यपालन व जलीय कृषी फोरम बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले होते? आणि उत्तर होतं ऑप्शन नंबर ए भारत या देशामध्ये. त्यानंतरचा प्रश्न होता विश्व AI शिखर संमेलन 2026चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? आणि उत्तर होतं ऑप्शन नंबर बी भारत या देशामध्ये 2026चं विश्व AI शिखर संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच पॅरा नेमबाजी आशिया कप स्पर्धेत प्रथम क्रमांकावर कोणता देश राहिला? आणि उत्तर होतं ऑप्शन नंबर बी भारत हा देश पॅरा नेमबाजी आशिया कप जी स्पर्धा झालेली आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच इली बोलोजेन कोणत्या देशाचे अंतरिम राष्ट्रपती बनले आहेत? आणि उत्तर होतं ऑप्शन नंबर ए रोमानिया. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच रशियाच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि उत्तर होतं ऑप्शन नंबर सी दिमित्री बाकाबो हे जे रशियाची रॉसकॉस्मॉस अंतराळ संस्था आहे त्याचे ते प्रमुख बनले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता राष्ट्रीय उत्पादकता दिवस कधी साजरा करण्यात आला? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी 12 फेब्रुवारीला नॅशनल प्रोडक्टिव्हिटी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता नुकतेच कोणत्या देशात 16 वर्षाखालील लहान मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अतिशय डिटेलमध्ये सुंदरपणे दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए ऑस्ट्रेलिया या देशामध्ये 16 वर्षाखालील लहान मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय सोपा प्रश्न आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच जे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू घडामोडींच्या ऑनलाईन टेस्ट ह्या घेत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.